नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज एकदम खास निमित्त आहे, ते म्हणजे आपली आवडती मालिका शुभविवाह आणि त्याचे 800 एपिसोड कंप्लीट झालेत. आणि त्यानिमित्त आपल्यासोबत एक विशेष व्यक्ती म्हणूया, स्पेशल अशी व्यक्ती म्हणूया, ती म्हणजे आपली विशाखाताई, आपल्या सगळ्यांची लाडकी, जिला आपण पाहतोय. ताई, कशी आहेस? खूप मस्त, मजेत आहे. धावपळीत चालू आहे, कामं चालू आहे अखंड, पण मजेत आहे, धमाल. येस, कामं आहेत पण मस्त मजा चालू आहे. आपले 800 एपिसोड कंप्लीट झालेत, ह्यासारखी खरंच म्हणजे कमाल गोष्ट आहे ही. तर हे फिलिंग आय नो की आनंद हा असणारच आहे. पण काय सांगशील, एकंदरीत हा अनुभव कसा होता तुझ्यासाठी? खूपच छान. 800 एपिसोड पूर्ण झालेत आज, तर त्याचा खरंच अभिमान वाटतोय, आनंद होतोय, सगळंच होतंय. हा प्रवास म्हणशील तर माझ्यासाठी तसा बघायला गेलं तर कठीणच होता, कारण आधी अखंड विनोदी अभिनेत्री म्हणून लोकांनी बघितलेले, सगळ्या बघितले लोकांनी. तर मला असं वाटतं की कसं जनसामान्य मला एक्सेप्ट करेल या सगळ्या विनोदी नंतर खलनायिकामध्ये. पण माझ्याकडनं पहिल्या एपिसोड्समध्ये पासून जे डिरेक्टर होते आमचे भरत गायकवाड, आमचं क्रिएटिव्ह टीम, आमचे लेखक, आमचे स्क्रीन प्ले रायटर यांनी खूप छान काम करून घेतलं. आणि माझ्यातली जी रागिणी आहे, खलनायिका आहे, ती खूप छान उत्कृष्ट पद्धतीने लिहिली गेली, ती छान मांडली गेली, ती छान डेकोरेट केली गेली. माझ्या डिरेक्टरनी मला ती छान समजावून सांगितली की तू काय कर म्हणजे लोकांना त्याचा राग येईल, आणि ती छान बांधली भूमिका. म्हणून ती रागिणीचा प्रवास खरंच पहिले सुरुवातीला असं वाटत होतं की विनोदी नको व्हायला, आपण असं काहीतरी केलं तर लोक हसतील का, किंवा कशा पद्धतीने बॉडी कंट्रोल करूया आपण, म्हणजे जेणेकरून, आणि कसं डोळ्यांनी जास्तीत जास्त बोलता येईल आपल्याला. तर ते सगळं काम केलं हळूहळू, म्हणजे त्याला हळूहळू डेकोरेट करत गेलो एक एक एक. तर छान मजा येते. आणि सगळे बाकीची कलाकार मंडळी ते पण खूप छान मदत करतात या सगळ्यासाठी. कसं बऱ्याचदा कसं होतं की सिरियलमध्ये ना तेच डायलॉग असतात बऱ्याचदा, मी तुला सोडणार नाही, मी तुला बघून घे, मी ते बघते. पण ते बोलताना ना ते आज नव्यानं करतोय काम, किंवा आज पहिल्यांदा शब्द उच्चारतोय, हा असंच करावं लागतं, तरच त्याची गंमत किंवा तो ठहराव किंवा त्या वाक्याची काय म्हणू ताकद आपण जर दिली त्या शब्दांना तर येते. नाही तर मग ते वाक्य असंच जातं. त्यामुळे रोजचं काय हा शब्दसुद्धा रोज वेगळ्या पद्धतीने. चॅलेंज असं काय वाटतं तुला? नाही, चॅलेंज असं नाही. एकतर अतिशय सुंदर लिहितात मिथिला सुभाष आमच्या लेखिका आहेत, आणि शिरीष लाटकर आमचे स्क्रीन प्ले रायटर आहेत. तर फार सुंदर लिहितात. तर त्याच्यामुळे शब्दांची धार असते. त्यामुळे आपल्याला फक्त छान ते बोलायचं असतं, डोळ्यांनी पोचवायचं असतं. काही चुकत असेल आपलं तर ते नीट रिपेअर करावं लागतं. ऑफकोर्स काम आहे, बारीक बारीक आरसा आहे पहिला तर आपला प्रेक्षक. त्यामुळे वाचताना काय एक्सप्रेशन्स देता येईल, काय करता येईल, हे आधी आरशात बघून स्वतःला कन्फर्म करते, आणि मग परफॉर्म करायला जाते. आणि बरं मजा येते. म्हणजे एकंदरच तो राग दाखवताना सुद्धा ना तोचपणा नाही येणार त्याच्यात, हा खूप प्रयत्न चालू असतो. आणि आता आमचे जे डिरेक्टर आहे केयूर पारेख, ते पण फार सुंदर पद्धतीने कोरीव काम करतात. आता प्रत्येकाला कॅरेक्टर तर मिळाले, आता काय झालं, आता फक्त कोरीव काम राहिले. आता ढाचा तयार आहे, साचा तयार आहे, मग त्याच्यात सगळं लावून झालं आहे, आता त्याच्यात छान डेकोरेट करायचं. त्यामुळे त्याला कोरीव काम करावं लागतं. तर कोरीव काम आमच्याकडनं आमचे डिरेक्टर फार छान पद्धतीने करून घेतात. करेक्ट. अशी काही एखादी तुला गोष्ट सांगावी वाटेल का की जी रागिणीमध्ये आहे आणि ती तुला खूप स्पेशल वाटते, किंवा ती करताना तुला एक मजा येते? एखादा असा तुझा डायलॉग असेल किंवा एखादी अशी हिंट असेल, असं काही? नाही, तिच्या रागिणीमध्ये जो खुनशीपणा आहे ना, एक तो सतत बदला घेण्याची एक वृत्ती आहे, ती माझ्या खरं तर खूप अपोजिट आहे. मला राग येतो ऑफकोर्स, प्रत्येक माणसाला सगळ्या भावभावना असतात तसा रागही येतो, पण तो पराकोटीचा राग जो रागिणीमध्ये आहे तिच्या वडिलांबद्दलचा, तो करताना, तो परफॉर्म करताना खरंच मजा येते. मला आवडतं ते आणि करायला. आणि म्हणजे आकाशबद्दलचा सुद्धा, म्हणजे भूमी आणि आकाशबद्दलचं सुद्धा तिला जी प्रॉपर्टी हवी, तिला जो हव्यास आहे पैशाचा, आणि त्यासाठी ती स्वतःच्या मुलाला पण तिने सोडलं नाही आहे, तर अशी ती रागिणी आहे. तर फार तसं डेंजरस कॅरेक्टर आहे. पण कारण आपण नॉर्मल लाईफ मध्ये हे विचारही नाही करू शकत, जे आपल्याला करावं लागतं, कारण तेच खूप चॅलेंज वाटतं. तर हा ते आव्हानात्मक आहे. मला खूप त्रास झाला होता तो सीन करताना, की अरे
नकारे नकारे असं नको, लोक मारतील मला असं कळलं तर, आईच पोराला मारते असं करून. पण ते चॅलेंज होतं माझ्यासाठी, बिईंग एन ॲक्ट्रेस मला ते फार चॅलेंजिंग वाटलं करणं, आणि मजा येते करायला. तू प्रश्न काय विचारला होतास आत्ता? मी असं म्हणाले की रागिणीमधलं असं तू काही शोधलंयस का, किंवा एखादं असं वाक्य जे तुझं आपसुकपणे येतं? आपसुकपणे येतं म्हणजे काय होतं, रागिणीनं एक वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द वापरते. म्हणजे जसं की पौर्णिमाला ती म्हणते जिरा गोळी एवढा तर मेंदू आहे तुझा. तर हे म्हणजे त्या परिभाषा तिच्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे तर तिथं ऐक कोणाची वाट बघतोय, यम येतोय तुला घ्यायला. आता हे माझी वाक्य आहेत की जी खुनशी वाटतील, आणि ती अरे काय बाई आहे पटकन बोलते, अशा पद्धतीची पण काही वाक्य मी मुद्दामून टाकते. त्याच्या स्वतःचाच काय तडका असतो. आणि ऑफकोर्स येस, आधी ती डाळ खूप छान बनलेली असते, त्याच्यामुळे त्यात तडका मारला तर त्याच्यावर एक स्पाईस हे होतो. पण तो स्पाईस टाकायचा मी कायम प्रयत्न करत असते माझ्या प्रत्येक सीनमध्ये. मग तो डोळ्यांनी असेल, तो शब्दांनी असेल, तो मुवमेंटनी असेल, स्पाईस टाकायचा प्रयत्न करते. नक्कीच. आणि ते खरं तर घडतंय खूप छान पद्धतीने, तो स्पायसीनेस दिसतोय आम्हाला. सेट खूप कमाल आहे. तर एखादी असा कोपरा किंवा एखादी जागा जी फार तुला आवडते? ॲक्च्युली आमच्या सेटचं पूर्ण वातावरणच फार सुंदर आहे. म्हणजे बाहेर तू बघशील लॉन वगैरे आहे. खूप छान. तर गेली 2 वर्ष आम्ही इथे काम करतोय. पण माझी छोटीशी खोली असली ना तरी सुद्धा दिस इज माय ओन स्पेस. माझी खोली मला खूप आवडते. त्यामुळे मी ती अगदी माझं टॉवेल, माझं चादर, माझं उशीचं कवर असं सगळं व्यवस्थित मांडलेला माझा संसार असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेटवरची आवडती गोष्ट म्हणजे आमचा देवारा, जो म्हणजे आई योगेश्वरीचा जिथे फोटो आहे तिथे मी गेले की मला तिथे छान वाटतं. तिथे उभं राहायला, त्या एरियात उभं राहायला मला आवडतं. आणि तिसरी अजून एक छान गोष्ट म्हणजे मला अनेक वर्षात माहिती नव्हतं, मला खरंच माहिती नव्हतं की आमच्या बंगल्याच्या अंगणात चाफ्याचं झाड आहे. हे मला माहिती नव्हतं. तर त्या दिवशी असंच कोणीतरी मला फूल आणून दिलं आमच्या स्पॉट दादानी. ये लो आपको फूल चाहिए ना, आपको बहुत सुंदर. म्हटलं अरे हे झाड कुठे चाफ्याचं, मला कधीच कसं दिसलं नाही, हे कधीच आपल्याला कळलं नाही. तर त्यामुळे अभि छोटा था, अभि उसको फूल आ रहा है बघितलं तर. त्यामुळे माझा आले पहिले मी चाफ्याला लागलेत का फुलं बघायला येते, आणि मग लागलं असेल तर ते तोडून पहिले दिवसभर चाफ्याचा सुगंध इथे रूममध्ये दरवळत असतो. असा प्रयत्न की या 2-3 गोष्टी माझ्या सेटवरच्या खूप आवडत आहेत. आणि दुसरी गोष्ट माणसं पण, म्हणजे प्रत्येकाच्या रूममध्ये ना एक स्वतःची एक स्पेस सगळ्यांनीच निर्माण केली. तू भूमीच्या खोलीत जाशील तर तिची तरी एवढीच रूम असते, तरी तिचं स्वतःचं सामान काय म्हणू ते स्वतःची स्पेस असते ना. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या रूममध्ये जाताना सुद्धा त्याची स्पेस तर डिस्टर्ब होत नाही ना ह्याचा विचार करतो. कारण आपण काय 24 तास काम करत असतो, त्यामुळे थोडा मध्ये एक स्ट्रेस रिलीफ स्वतःच होत असतो. कधी गाणी ऐकत असतो, कोणी काय ऐकत असतं. तर ती प्रत्येकजण प्रत्येकाला छान स्पेस देतं. आता जसं तू म्हणालीस की बाकीचे कलाकार ते खूप मॅटर करतात जेव्हा आपण एखादं काम करत असतो ते. तर आकाश आणि भूमी हे जरी आत्ता तुझ्यासमोर तू त्यांना हेट करतेस किंवा त्यांना खूप छळतेस अशा पद्धतीचं आहे, पण ऍक्च्युअली मध्ये तुमचा बॉन्ड कसा आहे, किंवा एखादी गंमत चमत काय मजा मस्ती चालू असते? मजा मस्ती आमची सेटवर चालूच असते. कोणाचे फंबल पडले की आम्हाला सगळ्यांना खूपच आनंद होतो. त्यातल्या आमच्या आकाश खूप छळतो मला फंबलवरनं. तर ती मजा तर चालूच असते अखंड. काहीतरी कोणाची ह्याची खेच त्याची खेच. पुन्हा सीन पण आमच्याकडे एक आहे, सगळीच जण कामासाठी, म्हणजे आकाश, भूमी, मी, पौर्णिमा, आम्ही सगळीजण आमचे डिरेक्टर, आम्ही सगळी कामाच्या बाबतीत अजिबातच मजा मस्करी करतो. खूप प्रामाणिकपणे त्या सीनला शिजवत असतो. जर ते शिजलं नाही तर मग काही मजा येत नाही. त्यामुळे कामाच्या व्यतिरिक्त आम्ही खूप मजा करतो. म्हणजे एकमेकाच्या रूम येऊन टवाळक्या करणं वगैरे पण करतो. जेवायला आम्ही सगळेजण एकत्र असतो. म्हणजे छोट्या छोट्या रूम असले तरी इकडे काही जण बसतात, इकडे काही जण बसतात. तर तसं आम्ही जेवायला एकत्र असतो असं. आणि त्या सगळ्या ते बॉन्डिंग आहेच. म्हणजे आता 2 वर्ष झाली की असं होणार नाही की एक जरी बारीक बारीक कुरबुरे असतात, हा असं बोलला तो तसं बोलला, पण तरी ते बॉन्डिंग मिस नाही होत. आज काही झालं तरी भले असे ते मित्र असतात ना की रोज भेटतात,
असे आणि काही जण कधीतरी भेटतात आणि तर सुद्धा त्या क्षणापासून सुरुवात होते. तर आता आम्ही रोज कुटुंबासारखं असतो इथे, पण घरी गेलो ना 2 दिवस, तिसऱ्या दिवशी आल्यावर अरे हा भेटलो आपण असं होतं. आता माझं काय होतं, शनिवार रविवार नाटकाचा प्रयोग असतात, त्यामुळे 2 दिवस मी नसले ना की सोमवारी मला इथून हा सगळी भेटला नको वाटतं. कसं मॅनेज करतेस, म्हणजे नाटक आणि मालिका खरंच हे जे काही शेड्यूल आहे ना पूर्ण पॅक आहे, कसं मॅनेज करते? नाही, खरंच शेड्यूल पॅक असतं. मी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार सिरियल करते, शनिवार रविवार नाटकाचा प्रयोग करते. मग हल्ली आता जरा संकर्षण आमच्या सिरियलमध्ये आल्यामुळे माझ्या विलनपणाला थोडासा एक मध्ये मध्ये एक ब्रेक मिळतो. मग मला एक छान पॉवरनॅप घ्यायला एक छान सुट्टी मिळते. त्यामुळे करतो. खूप तारेवरची कसरत असते खरं तर, कारण नाटकाचा प्रयोग म्हणजे जवळजवळ 3 दिवसाची शक्ती लागते एखाद्या 3 तासात, कारण खूप एनर्जी खूप असते. त्यामुळे 2 दिवस त्यामुळे नाटकात गंमत आहे. नाटक श्वास आहे माझा, त्यामुळे नाटक कधीच नाही सोडणार मी. नाही तू सोडू पण नकोस, आम्हाला बघायला ते आवडणारच आहे, म्हणून म्हटलं की हे मॅनेज करणं खरंच खूप तीच नाही आनंद मिळतो ना ज्याच्यातून, ते आपण मॅनेज करतोच. आणि पॅशन आहे माझं नाटक किंवा आपलं काम करणं. रात्र मी खूप वर्कहॉलिक आहे, मला काम नसलं की मी सैरभैर होते, उलट की चला लवकर शूटिंग पाहिजे. घरी असलं की एखाद दिवस बरं वाटतं, पण दुसरा दिवस, त्यामुळे मला पुण्यात राहायला गेलं तर मला कंटाळा येतो की बापरे चला हा दिवस सरकतच नाही असं. येस, आपल्या मालिकेचं शीर्षक एकदम छान आहे की शुभविवाह, पण जे हटके स्टोरी आहे असं, म्हणजे त्या शब्दावरून किंवा विवाह शुभ होऊच द्यायचं नाही रागिणीला, त्यामुळे ती गंमत आहे. येस, तर तुला एखादा वेळ आपल्या ह्या मालिकेला आता 800 एपिसोड पूर्ण झाले, तू इतके एपिसोड केलेस, काय असं छानसं नाव द्यायचं झालं तुझ्या पद्धतीने तर काय तुला देऊचं वाटतं? नाही बाई, मला शुभविवाहच चांगलं वाटतंय, कारण तो विवाह तुला शुभ करायचा नाही, त्यामुळे अशुभ विवाह तर नाही म्हणू शकत मी. पण नाही, मला वाटतं की छान नाव आहे आमच्या सिरियलचं, कारण दुसरं काही मला असं दिसतच नाही. कारण त्या लग्नामुळेच सगळ्या गोष्टी घडल्यात पुढे, की भूमी आणि आकाशचं अशा पद्धतीने लग्न होणं आणि मग त्यानंतर सगळे झालेले प्रॉब्लेम्स त्याच्यामुळेच, आणि मी त्याच्यातमध्ये. भूमी आणि आकाशच्या जोडीला तू जर नाव द्यायचं झालं तर काय देशील? असं काही नाव द्यायचं असं आहे म्हणजे कशाच्या संदर्भात? म्हणजे आता ते ऍक्च्युअल मध्ये जे आहेत आणि आता भूमी आणि आकाश जे साकारतात ह्याच्यामध्ये जर तुला की असतात ना काही गोड असतात, मग आपण काय मजा मस्तीमध्ये एक नाव ठेवतो टोपण पटकन, असं काही त्यांना तू ठेवली आहेस का की काय म्हणून हाक मारशील तू, तुला जर असं वाटलं तर, किंवा काय मारतेस रादर नॉर्मलच? नाही, आम्ही अक्षरशः म्हणजे भूमी आणि आकाशच, मला तर बऱ्याच वेळा त्याचं नाव पटकन यशच येतं सीन मध्ये सुद्धा. असं खूपदा मी त्याला यश, सॉरी आकाश आकाश असं. म्हणजे आपल्याला ना स्वभाव माहिती असतात, इतके एपिसोड तुम्ही एकत्र आहात तर स्वभाव पटकन माहिती असतात, तर आपण हा चिडका हा ते असं पटकन तोंडातून निघून जातं, असं काही नाही. असं खरंच नाही, आम्ही नौटंकी सगळे आहोत. पण ते ऍक्टर आणि ऍक्ट्रेस मध्ये नौटंकीपणा असतोच, म्हणजे तो आम्ही सगळे जण ते नौटंकीपणा असतोच. आता खूप छान असा प्रवास सुरू आहे, असेच खूप सारे एपिसोड घडत राहू देत. पण देवाकडे एक छोटंसं मागणं किंवा आपल्या प्रेक्षकांना काही सांगायचं झालं जे तुझ्यावर खूप प्रेम करतात, काय सांगशील? काही नाही, मी असंच सांगेन की स्टार प्रवाह आमची ही जी शुभविवाह मालिका आहे तिला तुम्ही खूप आत्तापर्यंत प्रेम दिलेलं आहे, त्यामुळेच त्या प्रेमामुळेच खरं 800 एपिसोड झालेले आहेत. तर ईश्वरचरणी हीच प्रार्थना की असंच तुमचं प्रेम राहू द्या. आम्ही कलाकार असे अनेक भूमिकांमधून तुम्हाला यापुढेही दिसत राहू, वेगवेगळ्या सिरियल्समध्ये वेगवेगळ्या भूमिकेमध्ये. तर मी माझ्यातर्फे असं सांगेन की रागिणी मी सांगितलं तर 800 एपिसोड झाले, याच्या पुढे 1000, 1200, 2000 पर्यंत तुमचं प्रेम असंच राहू दे, जेणेकरून आमच्या सिरियलचा खूप छान एक एक टप्पा आम्ही क्रॉस करत जाऊ. आणि माझं म्हणशील तर माझं प्रेक्षकांकडे हीच विनंती आहे की आत्तापर्यंत तुम्ही जसं वेगवेगळ्या रोल्समध्ये मला एक्सेप्ट केलं, तसं याही पुढे मी खलनायिकातून अजून वेगळी भूमिका करेन, काहीतरी वेगळं करेन, तर ते नक्की तुम्हाला आवडेल याची मी खबरदारी नक्कीच घेईन. पण असंच तुम्ही तसं प्रेम माझ्यावर तसंच करत राहा बस. येस, नक्कीच. तुला खूप साऱ्या शुभेच्छा, पुन्हा पुन्हा भेटायला नक्की आवडेल तुला. माझे किती फंबल पडले नाही आता इथे आकाश असताना, तर आता मला खूप छळलं असं त्याने. खरं काय होतं, बऱ्याचदा विचारांचा आणि बोलण्याचा ताळमेळ जमला की फंबल पडत नाही. असं शांतपणे वगैरे मला बोलताच येत नाही कधी, मला खूप काही सांगायचं असतं. असं तरी आता मी गणपतीसारखी बसली आहे, पण मला खूप काही सांगायचं असतं, त्यामुळे ते फंबल पडतात. नाही, खूप छान, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.